राहाता येथील बार असोसिएशनची गेल्या अनेक दिवसांपासून राहाता येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय व्हावे म्हणून मागणी होती। यावर राहाता वकील संघाने राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला। महसूल मंत्री विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नांनी अखेर राहाता न्यायालयाच्या इमारतीत पहिल्या मजल्यावर सर्व सोयी सुविधांची युक्त वातानुकूलित 4 कोर्ट हॉल तयार झाले आहेत। जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय, दिवाणी न्यायालय व वरिष्ठ स्तर न्यायालय इमारतीचे प्रत्यक्षात उद्घाटन उच्च न्यायालय व औरंगाबाद खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती श्री रवींद्र विठ्ठलराव घुगे यांच्या शुभ हस्ते रविवार दिनांक 28 एप्रिल रोजी सकाळी 10:30 वाजता पार पडणार असून प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई उच्च न्यायालय व औरंगाबाद खंडपीठाच्या पालक न्यायमूर्ती श्रीमती विभा व्ही कंकणवाडी व मुंबई उच्च न्यायालय व औरंगाबाद खंडपीठाचे पालक न्यायमूर्ती श्री संतोष गोविंदराव चपळ गावकर यांची उपस्थिती राहणार आहे। तर अहमदनगर जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री सुधाकर यार्लगड्डा यांच्या अध्यक्षतेखाली हा उद्घाटन सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती राहाता तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट नितीन विखे यांनी दिली आहे। तसेच रविवार दिनांक 28 एप्रिल रोजी दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर राहाता जिल्हा अहमदनगर येथे हा सोहळा होणार असून सदर न्यायालय हे परिसरातील जनतेच्या सुविधेसाठी सुरू होत असल्यानं राहाता तालुका वकील संघ यांच्या वतीनं तालुक्यातील सर्व पक्षकार वकील तसेच नागरिकांना या उद्घाटन समारंभास उपस्थिती लावण्याची विनंती केली आहे। व राहाता वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट नितीन विखे यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे सर्वांच्या वतीने आभार मानले आहेत। राहाता येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय व दिवाणी न्यायालय सुरू होत असल्यानं राहाता व कोपरगाव तालुक्यातील नागरिकांना मोठी सुविधा होणार असून नागरिकांच्या पैसे व वेळेची सुद्धा मोठी बचत होणार असल्याचे ॲडव्होकेट अनिल शेजवळ यांनी सांगितले आहे। दिनांक 28/4/2024 रोजी जिल्हा व सत्र न्यायालय राहाता तसंच वरिष्ठ न्यायालयाच्या वरच्या मजल्याचे बांधकामाचे उद्घाटन माननीय न्यायमूर्ती श्री घुगे साहेब तसेच श्री कंकणवाडी मॅडम न्यायमूर्ती तसेच श्री चपळगावकर साहेब यांच्या हस्ते रविवारी दिनांक 10:30 वाजता होणार आहे। तरी आपण सर्व शिर्डीतील व इतर नागरिक तालुक्यातील राहाता तालुक्यातील वकील बांधव सगळ्यांनी या सदरच्या कार्यक्रमास उपस्थिती दर्शवी अशी मी बारचा अध्यक्ष म्हणून विनंती करतो। तसेच या सर्वस्वी कामास पहिल्या मजल्याचे बांधकामास व सिनियर डिव्हिजनचे कामास तसेच जिल्हा न्यायालय आपल्या जवळपास तालुक्यातील सर्व गावांच्या जे कोपरगाव येथे व काही जणांना इतर ठिकाणी जाण्याची जी गरज भासावी लागत होती त्या अनुषंगाने आज आपल्याकडे राहाता येथे जिल्हा न्यायालयाची स्थापना होत असून त्याचे दिनांक 28 रोजी उद्घाटन असून त्यासोबत कामकाज चालू होणार आहे। या सर्व कामात अतिशय मोलाची मार्गदर्शन मदत शासकीय स्तरावर माननीय पालकमंत्री व राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे अतिशय मोलाचं आम्हाला सहकार्य सर्व वकील संघाला लागलेलं आहे। तरी सर्व वकील संघाच्या वतीने मी अध्यक्ष म्हणून या नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे सर्व बारच्या वतीने आभार मानतो आणि धन्यवाद प्रकट करतो। तरी तालुक्यातील सर्व जनतेला व सर्व डॉक्टर्स वकील इंजिनियर्स जे काही सामाजिक क्षेत्रात काम करणारे असतील त्यांना सदरच्या कार्यक्रमात 10:30 वाजता उपस्थित राहावे अशी मी राहाता तालुका वकील संघाच्या वतीने विनंती करतो। राहाता या तालुक्याच्या ठिकाणी 2004 स्थापना झाली कोर्टाची। मात्र जिल्हा न्यायालयासाठी या भागातील पक्षकारांना कोपरगाव येथे जावं लागत होतं। ती अडचण दूर व्हावी यासाठी राज्याचे महसूल मंत्री आणि तालुक्याचे लोकप्रतिनिधी माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्याकडे वकील संघानं मागणी केल्याप्रमाणे राहाता येथे नव्यानेच अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाची स्थापना झालेली आहे आणि त्याचं प्रत्यक्ष उद्घाटन येत्या रविवारी 28/4/2024 रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे। हे जिल्हा न्यायालयाचं उद्घाटन आपल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठ औरंगाबादचे न्यायमूर्ती घुगे साहेब यांच्या शुभ हस्ते होणार आहे। या उद्घाटनाच्या प्रसंगी तालुक्यातील सर्व नागरिकांनी हजर राहावं अशा प्रकारची अपेक्षा आपल्या बारचे अध्यक्ष
नितीन विखे साहेब यांनी केलेलंच आहे. मात्र या न्यायालयामुळं राहाता तालुक्यातील नागरिकांची, पक्षकारांची गैरसोय गैरसोय ही दूर होणार आहे. पक्षकारांचा वेळ आणि पैशाची बचत होणार आहे. त्या हेतूनं या न्यायालयाची स्थापना केलेली आहे. म्हणून आपण सर्वांनी या कार्यक्रमाला हजर राहावं अशाच प्रकारची अपेक्षा मी व्यक्त करतो. प्रतिनिधी प्रशांत अग्रवालसह सुवर्णा ताकटे, साई न्यूज शिर्डी. खुश खबर, खुश खबर, खुश खबर. श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी आणि आर झुंझुनवाला शंकराय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या 2 यशस्वी शिबिराला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर पुन्हा एकदा मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर, वयोवृद्ध व गरजूंना मोफत चष्मा वाटप. बुधवार दिनांक 1 मे 2024 रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत. ठिकाण साई 9 ग्रुप अयोध्या हॉस्पिटल, पिंपळवाडी रोड, शिर्डी. ट्रस्टचे अध्यक्ष श्री अरुणराव शिंदे गायकवाड पाटील, शिर्डी व संयोजक श्री साईराज अरुणराव गायकवाड पाटील. शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा. मोबाईल क्रमांक 80 55 85 54 45 तसेच 70 30 03 54 45.